इलेक्ट्रिक सेल आपण बघतो आहोत. त्याच्यामधला पहिला जो आहे पार्ट, पहिला भाग जो आहे, पहिला सेल आपण ज्याला म्हणू, दॅट इज द ड्राय सेल. यूज इन रेडिओ सेट, वॉल क्लॉक्स अँड टॉर्चेस. हे आपल्याला माहिती आहे रेडिओमध्ये किंवा टॉर्चेस जे आहे, बॅटरीज किंवा वॉल क्लॉक जो आहे घड्याळ आपलं भिंतीवरचं, त्यामध्ये जे छोटे सेल वेगवेगळ्या प्रकारचे 2-3 प्रकारचे सेल असतात, तर ते या ठिकाणी ड्राय सेल आहे, त्यांना ड्राय सेल म्हणायचं. तर त्याची फिगर त्या ठिकाणी पेज नंबर 24 वरती दिलेलं आहे. त्याचं डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी डिटेल दिलेलं आहे, ते आपल्याला त्यामध्ये बघायचं. त्यामध्ये कार्बन रॉड जो आहे सेंटरला दिसतोय बघा, दॅट इज द पॉझिटिव्ह टर्मिनल. आणि आउटसाइडला ही अशी डबी असते बघा, एक मेटल डबी असते, दॅट इज द झिंक मेटल दॅट ऍक्ट्स ऍज ए निगेटिव्ह टर्मिनल. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल अशा पद्धतीने फिट केलेले असतात. यामध्ये इलेक्ट्रोलाइट आहे. या इलेक्ट्रोलाइट मध्ये जर बघितलं आपण, इट कंटेन्स अ पल्प ऑफ झिंक क्लोराइड अँड अमोनियम क्लोराइड, ZnCl2 and NH4Cl. तर या इलेक्ट्रोलाइट मध्ये हे दोन रासायनिक पदार्थ आहे, ZnCl2 and NH4Cl. त्याच्यानंतर हा जो कार्बन रॉड आहे त्याच्या बाजूला MnO2 मॅग्नेज डायऑक्साईड हा रासायनिक पदार्थ त्यामध्ये भरलेला असतो. आणि मग त्या ठिकाणी जेव्हा हे दोन पॉइंट त्यामध्ये आपण कनेक्ट करतो, त्यामध्ये केमिकल रिॲक्शन गोज ऑन, रासायनिक अभिक्रिया येते. इट कंटेन्स अ वेट पल्प, थोडासा असा काही प्रमाणात मॉइश्चर ओला असणारा हा लगदा आहे. त्यामुळे काय होतं, या ज्या रिॲक्शन घडून येतात या स्लो घडून येतात, आणि त्यामुळे काय करतं, आपल्याला हा जो ड्राय सेल आहे तो बऱ्याच काळपर्यंत त्यामध्ये चाललेला आपल्याला दिसतो, लवकर संपत नाही. परंतु त्यामधनं जो तयार होणारा जो इलेक्ट्रिसिटी आहे किंवा इलेक्ट्रिक करंट जो आहे त्याची कॅपॅसिटी इट इज अ व्हेरी मच लो, ही कमी असते. त्या ठिकाणी जर आपण बघितलं त्याच्यावरती व्होल्टेज दिलेलं असतं 1.5 व्होल्ट. एक सेल जो असतो तो 1.5 व्होल्टचा असतो, आणि बऱ्याच काळपर्यंत जसं आपण त्यामध्ये वापरू तशा पद्धतीने तो बऱ्याच काळपर्यंत चालत असतो. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हा ड्राय सेल त्यामध्ये काम करत असतो. बघा, टेक अ ड्राय सेल अँड रिमूव्ह इट्स आउटर कव्हरिंग. त्यामध्ये बाहेरच्या बाजूला कव्हरिंग असतं, त्यामध्ये ते कव्हरिंग काढल्यानंतर इनसाइड यू विल फाइंड अ व्हाइटिश मेटल लेयर. दिस इज द झिंक मेटल लेयर. दिस इज द झिंक मेटल लेयर. बाहेरचं जे असतं that is the zinc metal layer, it acts as a negative terminal. This is the negative terminal of the cell. Now carefully break open this layer. हा जो लेयर आहे तो आपल्याला कट करायचा, काढायचा. There is another layer inside and electrolyte field. त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रोलाइट आहे, is filled. Between these two layers, the electrolyte contains negatively charged and positively charged ions. These are carriers of electricity. These are carriers of electricity. It contains positively charged and negatively charged ions. They can carry the electricity. The electrolyte is a wet pulp of zinc chloride. This electrolyte is a wet pulp, ओला लगदा है त्या ठिकाणी, zinc chloride and NH4Cl, that is ammonium chloride. There is a graphite rod at the center of the cell. Graphite rod त्या ठिकाणी असतो. This is the positive terminals of the cell. A paste of manganese dioxide. A paste of manganese dioxide. या रॉडच्या बाजूला MnO2 manganese dioxide ची पेस्ट त्यामध्ये भरलेली असते. Because of the chemical reaction of all these chemicals, electrical charge is produced on the two terminals. Because of this 1, 2 and 3, the chemical reaction goes on and the charges can develop, or electric charge is produced on these two terminals, graphite rod and zinc layer, and an electric current flows in the circuit. When we can fill or put this cell in an electric circuit, close this circuit,
this can produce the electric current. Due to the wet pulp used in this cell, because of this wet pulp, what happened? ओला लगदा जो आहे त्यामुळे काय घडतं बघा. The chemical reaction produced very slowly. The chemical reaction takes place in this cell takes very slowly. Hence, a large electric current cannot be obtained from this cell. Because of this wet pulp, the large number of electric current cannot produce in this electric cell. Compared to the electric cell using liquid, the shelf life of dry cell is longer. The dry cell's life it is longer as compared to the liquid cell. लिक्विड बॅटरी मध्ये जे आहे करंट जास्त प्रोड्यूस होतो परंतु ते लवकर संपतात. परंतु ड्राय सेलचं लाईफ त्या ठिकाणी ॲज कम्पेअर्ड टू दॅट लिक्विड ड्राय सेल हॅव्हिंग द मच लॉंगर लाईफ. ड्राय सेल आर व्हेरी कन्व्हिनियंट टू यूज. दिस ड्राय सेल इज व्हेरी कन्व्हिनियंट टू यूज. वी कॅन कॅरी इट इझिली फ्रॉम हिअर टू देअर. इट इज व्हेरी कन्व्हिनियंट, सोपे आहे टू यूज ॲज दिस कॅन बी हेल्ड इन एनी डिरेक्शन with respect to ground and can be used in mobile instrument. Mobile it can move from one place to another. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे आपण जे इक्विपमेंट जे आहे साधनं जे आहे ते वाहू शकू नेऊ शकतो अशा ठिकाणी हा ड्राय सेल आपल्याला सहजपणे त्यामध्ये वापरता येतो. इन दिस वे द construction of this dry cell and how this work we have seen in short in this para. You can detail see or read in the book. If you have any problem, you can ask to me. Next cell, that is the lead acid cell. Page number 25 वरती त्या ठिकाणी फिगर दिलेली बघा डिटेल मध्ये. This type of construction having that cell. In this H2SO4 chemical used as a electrolyte, two rod PbO2 and Pb, that is the two types of lead rod and lead oxide. PbO2 lead oxide, Pb lead असे दोन रोड त्या ठिकाणी त्यामध्ये डीप केलेले असतात. ज्यावेळेस त्या ठिकाणी दोन्ही त्या कनेक्ट केले जातात इट प्रोड्यूस टू होल्ड पोटेन्शियल डिफरन्स. इट कॅन प्रोड्यूस टू होल्ड ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. इट इज यूज इन कार्स, ट्रक्स, मोटरसायकल अँड यूपीएस. यूपीएस यामध्ये प्रामुख्यानं यांचा अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय यूपीएस आणि इनइंटरप्टेड पॉवर सिस्टम किंवा सेल्स, तर प्रामुख्याने त्यामध्ये या टाईपचा सेल जो आहे तो वापरला जातो. दिस टाइप्स ऑफ सेल कॅन बी रिचार्ज आफ्टर गेटिंग इलेक्ट्रिकली डिस्चार्ज. आपल्याला पुन्हा पुन्हा रिचार्ज करता येतो. दिस टाइप्स ऑफ सेल वी कॅन रिचार्ज आफ्टर इट गेट अ डिस्चार्ज. द लेड सेल acid cell contains a lead electrode and a lead oxide electrode. Lead electrode and lead oxide electrode, and both are dipped in dilute sulfuric acid. They are dipped in H2SO4 or the dilute sulfuric acid. Here PbO2 carries a positive charge. PbO2 having the positive, or it carries the positive charge, while Pb lead it carries the negative charge. The potential difference between these two is nearly 2 volt. The potential difference produced in these two rods is about 2 volt. That is the PD 2 volt. Because of the chemical reaction between the substances in the cell, electrical charge is produced on the both electrodes, and electric current can flow to the load in the circuit. Load means different types of equipment, just like bulb or any devices. This kind of electric cell have a capacity to deliver large current. These types of cell can deliver a large current. That's why it is used in batteries, used in cars, trucks,
motorcycle and UPS. In this way, this is the construction and use of the lead acid cell. Then last, that is the NiCd cell, that is nickel cadmium cell. Nickel cadmium cell. These days a variety of gadgets are available in a different gadgets छोटे ते आपण त्याला सर्किट म्हणतो, सर्किट बनवलेले असतात बघा, त्याच्यामध्ये हे छोटेसे तुम्हाला त्यामध्ये दिसतात गॅजेट्स, which are required to be carried to different places, which are required to carry in a different places to easy for carry. The cell deliver 1.2, it deliver 1.2 potential difference, or it can produce 1.2 volt potential difference, and are also the rechargeable. It also rechargeable. In this way, we have studied three types of a cell. First is the dry cell, lead acid cell, and nickel cadmium cell. You can read it